हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 19 बघूया. क्वेश्चन नंबर 19 आहे, इफ a plus 3i upon 2 plus ib is equal to 1 minus r, then show that काय दाखवायचे 5a minus 7b is equal to 0. त्यासाठी आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील आणि मग 5a minus 7b is equal to 0 आहे हे दाखवता येईल. तर इथे काय करता येईल बघा, इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किंवा डिनॉमिनेटर LHS ला घेऊन सोडवू शकतो किंवा याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू शकतो. आपण काय करूया, हा डिनॉमिनेटर आहे तो इथे मल्टिप्लिकेट करूया. सो a plus 3i is equal to 1 minus i into 2 plus ib. तर इथे आपण काय घेतला, हा जो डिनॉमिनेटर आहे तो LHS ला घेतला. काय मल्टिप्लिकेशन करूया, 2 plus ib माइनस i मल्टिप्लाय करूया minus 2i minus bi square, which is 2 plus ib minus 2i, I square is minus 1, so plus b, which is 2 plus b, this is the real part, I common घेऊया म्हणजे imaginary part मिळेल, b minus 2 into i. This is a plus 3i. आता इथे रियल आणि इमॅजिनरी पार्ट आपण सेपरेट केले. Now equate real and imaginary parts on both sides. So equating real and imaginary parts. Equating real and imaginary parts. काय 2 plus b is equal to a. हा झाला फर्स्ट इक्वेशन. रियल पार्ट इक्वेट केले. आता इमॅजिनरी पार्ट इक्वेट करूया. b minus 2 is equal to काय मिळेल तर 3. मग याच्यावरून b ची व्हॅल्यू मिळते 3 plus 2, so b is equal to 5. b is equal to किती मिळाला, 5 मिळाला. ही b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूया. पुट b is equal to 5, b is equal to 5 in equation 1. We get 2 plus 5 is equal to a. So a is equal to किती मिळतो, 7 मिळतो. b ची व्हॅल्यू 5 मिळाली, a ची व्हॅल्यू 7 मिळाली. तर आता काय काढायचं आपल्याला, 5a minus 7b. So 5a minus 7b is equal to a किती आहे 5. So a is 7, b is 5. a is 7, 7 into 5. That is 35 minus 35, which is equal to 0. So 5a minus 7b is equal to 0. This is our required simplification. इथे a b ची व्हॅल्यू काढायची आणि 5a minus 7b is equal to 0 दाखवायचं. That's our answer. आता आपण एक्झाम्पल नंबर 20 बघूया. एक्झाम्पल नंबर 20 दिले, if x plus iy is equal to under root a plus ib upon c minus c plus ib. तर आपल्याला prove that असं दिलेलं आहे, x square plus y square brackets वर is equal to a square plus b square upon c square plus d square. त्यासाठी आपण काय करूया बघा, x plus iy काय दिलाय 20 तेचा, x plus iy is equal to under root a plus ib upon c plus id. आता इथे काय करायचं बघा, इथे आपल्याला काय पाहिजे, x square plus y square हा फॉर्म पाहिजे. x square plus y square केव्हा येईल, जेव्हा आपण याचा कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू. मग इथे काय करायचं बघा, RHS आणि LHS ला करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट्स घ्यायचे, मल्टिप्लिकेट करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट घ्यायचे. सो मल्टिप्लाय बाय द करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट्स on both sides. Conjugates ने मल्टिप्लाय केला करस्पॉन्डिंग तर इथे सिम्प्लिफिकेशन मिळेल. बघा काय मिळेल, x plus iy into x minus i. याचा कॉन्जुगेट मल्टिप्लिकेट घेतला. आता इथेही a plus ib upon c plus id. याचा कॉन्जुगेट a plus ib चा a minus ib upon c plus id चा कॉन्जुगेट c minus i. पण करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट मल्टिप्लिकेट घेतले तर इथे काय येतो, a plus b a minus b फॉर्म a square minus b square x square minus i square y square is equal to, पुन्हा इथे काय अंडर रूट ऑफ
ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन इथे काय सी स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर डी स्क्वेअर. आता सगळीकडे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते -1. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सिन्स आय स्क्वेअर इज -1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. सगळीकडे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेतली -1 घेतली. ओके आय स्क्वेअर -1 since I square is equal to -1. आता इथला स्क्वेअर रूट काढून घ्यायचा असेल, स्क्वेअर रूट काढायचा असेल तर काय करावं लागेल, दोन्हीकडे स्क्वेअर घ्यावं लागेल. सो ऑन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स or on squaring we get x square plus y square bracket square is equal to square and square root cancels, we get a square plus b square upon c square plus d square which is our required answer. इथे काय करायचं आहे, अगोदर करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट जे आहे त्याच्यासाठी RHS त्याच्याने मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला इथं एक्स स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर मिळतो. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथेही ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर मिळतो. हा रूट घालवायचा असेल तर आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल. मग दोन्हीकडे स्क्वेअर घेतला की आपल्याला रिक्वायर्ड रिझल्ट मिळतो. ओके बघा 20th एक्झाम्पल. आता आपण 21th एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 21. सो 21 काय दिले बघा, इफ ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय, देन प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. काय दाखवायचं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यासाठी पुन्हा ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. ए बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, इथं 1 मायनस आय ने मल्टिप्लाय ॲड करू शकतात किंवा हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून LHSला घ्यायचा आणि मग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करायचे. तर कोणतीही मेथड वापरू शकतात. इथे आपण हा जो डिनॉमिनेटर आहे तो LHSला घ्या. ए प्लस आय बी इंटू 1 मायनस आय इज इक्वल टू 1 प्लस आय. ए ने मल्टिप्लाय करूया, ए मायनस ए आय प्लस आय बी ने मल्टिप्लाय केला तर आय बी मायनस बी इंटू आय स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस आय ॲज इट इज. आता इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, सो मायनस ऑफ मायनस प्लस बी ए मायनस किंवा ए प्लस मायनस ए प्लस बी आय प्लस बी सिन्स आय स्क्वेअर इज -1 इज इक्वल टू 1 प्लस आय. सो ए प्लस बी प्लस मायनस ए प्लस बी आय इज इक्वल टू 1 प्लस आय. आता काय करूयात आपण, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करूया. सो इथे लिहूया इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. Equating real and imaginary parts, we get a plus b is equal to 1. Okay, real part, and minus a plus b is equal to 1. Call this as equation 1 and this as equation 2. दोन्हीला ॲड केले की a कॅन्सल होणे, b ची व्हॅल्यू मिळेल. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, we get a plus b is equal to 1 minus a plus b is equal to 1. म्हणजेच काय मिळेल, 2b is equal to 2 हा 0 येतो. b is equal to किती मिळेल 1. आता ही b ची व्हॅल्यू आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये रिप्लेस करायची. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. पुट b is equal to 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस केली. a plus 1 is equal to 1. सो a इज इक्वल टू किती मिळतो, 1 मायनस 1 दॅट इज 0. म्हणजे a इज इक्वल टू 0 आणि b इज इक्वल टू 1. मग a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 1 हे प्रूव्ह करायला सांगितलंय. मग a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर बघूया. सो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. हेन्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 1 इज प्रूव्ह. सो हा झाला क्वेश्चन 21. तर क्वेश्चन 22 बघूया.
Question number 22. Show that 22. Show that root 7 plus I root 3 upon root 7 minus I root 3 plus root 7 minus I root 3 upon root 7 plus I root 3 is real. हे आपल्याला दाखवायचं. तर सिम्प्लिफिकेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून घ्यायचं. काय बघा, लेट झेड बी द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. सो झेड इज इक्वल टू रूट 7 प्लस आय रूट 3 इंटू रूट 7 प्लस आय रूट 3. सेम ब्रॅकेट मल्टिप्लाय म्हणजे काय, ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुन्हा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, सेम ब्रॅकेट येईल म्हणजेच रूट 7 मायनस आय रूट 3 ब्रॅकेटचा काय मिळेल, स्क्वेअर. होल डिवाइडेड बाय ए प्लस बी ए मायनस बी. इथं या फॉर्ममध्ये मल्टिप्लिकेट मिळेल. रूट 7 इंटू आय रूट 3 मल्टिप्लाय बाय काय येईल, रूट 7 प्लस आय रूट 3. आता स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपांड करायचं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे रूट 7चा स्क्वेअर 7 प्लस 2 टाइम्स रूट 7 रूट 3 आय प्लस रूट 3चा स्क्वेअर 3 आय स्क्वेअर प्लस पुन्हा हा स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपांड करा. रूट 7चा स्क्वेअर 7 मायनस रूट 7 इंटू रूट 3 आय प्लस आय स्क्वेअर इंटू रूट 3 स्क्वेअर इज 3 आय स्क्वेअर होल डिवाइडेड बाय a plus b a minus b form a square minus b square is 7 minus I square into 3 or 3i square. आता काय कॅन्सल होईल बघा, इथे 2 टाइम्स a b फॉर्म येतो. हा टर्म कॅन्सल होतो. इथे काय 7 प्लस 7 किती येतो, 14 प्लस 3i स्क्वेअर प्लस 3i स्क्वेअर 6i स्क्वेअर अपॉन 7 मायनस 3i स्क्वेअर. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1 ती रिप्लेस करायची. 14 मायनस 6 अपॉन 7 प्लस 3 सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. सो z इज इक्वल टू 14 मायनस 6 इज 8, 7 प्लस 3 इज 10. सो z इज इक्वल टू 4/5 which is a real number, which is a real number. Hence the given complex number is a real number. Okay, हा झाला क्वेश्चन नंबर 20. आता क्वेश्चन नंबर 23 मी तुम्हाला सोडून दिले. 18 सोबत क्वेश्चन सोडून दिले. सेम ॲज इथे मी लिहिणार आहे, सेम ॲज क्वेश्चन 18. क्वेश्चन 18 सोडवताना आपण क्वेश्चन 23 ते सोडवलेलं आहे. क्वेश्चन 18 तुमच्यासाठी मी दिलेला होता. ठीक आहे, तर इथं हा एक्सरसाइज 1.1 मधला अप टू 23 क्वेश्चन पूर्ण झाले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 24th क्वेश्चन बघणार. थँक्यू.